श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा 15 एप्रिलपासनं स्वामी महाराजांच्या प्रकट दिन येतोय. तर आपण सगळ्यांनी जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल, म्हणजे कमीत कमी किंवा जास्तीत जास्त जरी म्हणाल तुम्ही, तरी ती सेवा तुम्हाला करायची आहे आवर्जून. तर असं मी सांगत नाही की तुम्ही पारायणच करा, सत्यनारायण करा किंवा 7 दिवसांचा जो काही आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण म्हणा किंवा बरेचसे आता पारायण असतात तेच करा, असं माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण आपल्याला 12 लक्ष म्हणजेच 12 लाख नाम जप करायचा आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा. तर तो कसा करायचा मी सांगणार आहे तुम्हाला आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही मी सांगणार आहे ते पूर्णपणे समजेल. तर आत्ता बघा फेब्रुवारी चालू आहे, तर मी आज किंवा उद्यामध्ये व्हिडिओ अपलोड करेल. म्हणजे जवळपास तुम्हाला फेब्रुवारीच्या 15 तारखेला जरी हा तुम्ही व्हिडिओ पाहिलात तरी 15 एप्रिल म्हणजे तुमच्याजवळ 2 महिने आहेत. तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला दिवसभरात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ किंवा अगदी रात्री 12पर्यंत पण कंटिन्यू 24 तास ही सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला लिखित नामजप करायचा आहे. तर तो म्हणजे कसा मी दाखवते आता एक तुम्हाला. ही मी साधी वही घेतली आहे. तर तुम्हाला आपल्या स्वामी केंद्रात किंवा जिथं जे काही पूजा स्टोअरचे भांडार वगैरे असतात आपल्या जवळपास, गावाकडील दुकानामध्ये वगैरे सगळीकडे मिळतात ते. तर त्या दुकानामध्ये तुम्हाला नामजप वही आणायची आहे. ती सगळीकडे अवेलेबल आहे. तर तू नसेल तर आपल्या स्वामी केंद्रातलं जे स्टोअर आहे तिथं तर तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला श्री स्वामी समर्थ त्या वहीवर करायचे. आणि वापरता वेळेस तुम्हाला ब्लॅक पेनचा यूज करायचा नाही आहे. बाकी तुम्ही ग्रीन पेन जर वापरली तर खूपच छान. नसेल तर आपला रेग्युलर निळा कलरचा पेनही चालतो. तरी तुम्हाला इथं श्री स्वामी समर्थ असं प्रत्येक ठिकाणी कॉलम करायचा आहे. आणि 12 लक्ष, अगदीच आता मी म्हणत नाही असं की तुम्हाला 12 लक्षच करा किंवा नाही त्याच्यापेक्षाही जास्त कुणाला जमतं तर तेही करू शकता तुम्ही. पण 12 लक्षपेक्षा जर नाहीच जमलं तुम्हाला तर तुम्ही 1 लाख करू शकता, 2 लाख करू शकता, 5 लाख करू शकता. अगदीच काही नाही जमलं तर 1 लाख 11,000 हे पण करू शकता. की आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की मी ड्युटीला जाते वगैरे, जॉब करतो, मला नाही जमत ताई वगैरे, हे सगळं आहे. पण त्यासोबत आपल्याला स्वामींची सेवा पण करायची. आता बऱ्याच जणांना आर्थिक अडचणी असतात, मानसिक असतात किंवा शारीरिक असतात. पण त्या सगळ्या आपल्या सुखी संसारातून आपल्याला प्रत्येकांना वेळ काढायचा आहे की आपल्याला नामजप, लिखित नामजप करायचा आहे. किंवा मग तुम्ही असं माळ जी आपण रेग्युलर नित्यसेवेत जी करतो ती पण करू शकता. पण तसं तुम्ही लिहून ठेवा. आता इकडे बघा, हे जे आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ हे असं लिहायचं प्रत्येक वेळी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं हे लिहायचे. अगदीच ते लिहायचं तुम्हाला कंटाळा येत असेल, ताई खूपच वेळ जातोय आमचा, असं जर वाटत असेल तर तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही बोलता की श्री स्वामी समर्थ तिथे 1 करा. दुसऱ्या वेळेस जेव्हा जप करता श्री स्वामी समर्थ तिथे 2 वेळा करा. असं 3 लिहा, 4 वेळा. मग जेव्हा तुम्ही लास्ट तुमचा एंड जेव्हा होतो तेव्हा तुम्ही काउंट करू शकता. पण असं काही नाही आहे की नाही मला ताईंनी सांगितले की 12 लक्षच करायचा, 1 लाखच करायचा. अगदीच नाही जमलं तर तुम्ही 51,000 करा, 21 करा किंवा 11,000 पण करा. आणि त्याबरोबर तुमची नित्यसेवा पण तुम्हाला चालू ठेवायची आहे. तर बऱ्याच ताईंना माहिती नाही आहे. तर हे नित्यसेवेचं जे आपल्याकडं पुस्तक मिळतं बऱ्याच स्वामी केंद्रात वगैरे सहज मिळून जातात, तर सगळ्यांनाच माहिती. आणि स्वामी चरित्र सारामृत हे तर माहितीच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नामजप करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही मी सकाळी लवकर गेलं तर संध्याकाळीच 8 वाजता येते, मग घरातली जी काही कामं असतात, लेकरं बाळं, माहिती आहे आपला हा म्हणजे संसार आहे तो सगळ्यांनाच आहे, मला आहे, तुम्हाला आहे. पण त्यातूनही तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि अगदीच तुम्हाला काहीच नाही जमलं आहे तर तुम्ही जर मनामध्ये पण करू शकता की आता तुम्ही चाललाय ऑफिसमध्ये, बसमध्ये बसलात, व्हॅनमध्ये, ऑटोमध्ये, तर तिथं पण तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याला कुठलाही विटाळ नाही आहे. अगदी तुम्ही स्त्रियांसाठी तर मी सांगते, तर ही सेवा तुम्ही मासिक धर्मामध्ये सुद्धा करू शकता. कारण ह्याला कसलीच अट वगैरे नाही आहे, नियम वगैरे नाही आहे त्याला. जेव्हा तुम्ही स्वामी चरित्राचं, एखादं गुरुचरित्राचं पारायण किंवा स्वामी समर्थांचं जे काही सारामृताचं पारायण करतात तेव्हा त्याला नियम वगैरे आहेत. पण याला नामजपाला कुठलाही नियम नाही आहे. तर तुम्ही हे सहजपणे सगळं करू शकता. तर मला एक सांगायचं आहे की जर तुम्हाला तेवढं जर वहीमध्ये लिहिणं शक्य नसेल तर तुम्ही जे घरामध्ये तुमचे जेवढे काही मेंबर असतील
आता नवरा असतो, लेकरं बाळ, सासू सासरे जे कोणी असतील घरामध्ये, जेवढे मेंबर आहेत तेवढ्यांनी मिळून जरी त्याच वहीवर केलं तरीही काही हरकत नाही आहे. तसंही तुम्ही करू शकता. तर असा पण एक ऑप्शन आहे तुमच्याकडे की तुम्ही आज आता एक लाईन ही जी मी सांगितली होती तुम्हाला, आता 1-2 वळी तुम्ही केल्यात आज, तर दुसरी ओळ तुमच्या मिस्टरांना करायला सांगा. तिसरी ओळ तुमच्या छोटंसं बाळ असेल किंवा त्याला येत असेल तर त्याला करायला सांगा. सगळ्यांनी मिळून जर केलं तर नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि शेवटी करता करविता हे आपले स्वामीच आहेत. त्यामुळे मला तर सगळ्यांना आवर्जून सांगायचे, तर 15 एप्रिलपर्यंत आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे. तर जास्तीत जास्त सेवा ज्यांना कुणाला जमेल म्हणण्यापेक्षा जमवावीच लागेल, तर सर्वांनी ही सेवा करा. आणि अशाच व्हिडिओसाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला तोपर्यंत सारामृताचं जे काही पारायण वगैरे आहे, पारायण असतं त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तुम्हाला, तर कमेंटमध्ये यस टाईप करा किंवा माहिती असं सांगा म्हणून मला DM किंवा मेसेज जरी केला तरी चालेल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.